तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचे जे काही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले, अर्ज भरले, यापैकी भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांना त्यांचे अर्ज चेक करता येत नाही किंवा पेमेंट स्टेटस पाहता येत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे. लाईव्ह लाडक्या बहिणींचे अर्ज ओपन करून दाखवणार आहे, लाईव्ह पद्धतीने स्टेप बाय स्टेप. सोबतच आयडी पासवर्ड टाकून. आयडी पासवर्ड बद्दल भरपूर लाडक्या बहिणींचे कमेंट येत होते की आयडी पासवर्ड लॉग इन होत नाही किंवा मग ओटीपी येत नाही. तर प्रॉब्लेम नेमकी काय आहे ते सर्व लाईव्ह मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे पेमेंट स्टेटस, पेमेंट हिस्ट्री आणि सोबतच बघा भरपूर लाडक्या बहिणींना कारण बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या फॉर्म मध्ये जे आहे ते फॉर्म लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं त्यांना ऑप्शन येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह, विलेज लेवल अप्रूव्ह किंवा विलेज लेवल पेंडिंग, डिस्ट्रिक्ट लेवल पेंडिंग. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रोव्हिजनली रिजेक्टेड असं लिहून येत आहे. त्यानंतर या ठिकाणी रिमार्क वगैरे, तारीख, डेट आणि या ठिकाणी जे काही रिजेक्ट होण्याचं कारण आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. पण हे व्हॅलिड कारण आहे का? म्हणजे नेमकं प्रोव्हिजनल रिजेक्टेड किंवा दुसरं काही रिझन तुम्हाला येत असेल तर त्यामुळे तुमचे पैसे बंद झाले आहे का, किंवा आता सुरू असेल तर समोर बंद होईल का? पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुमच्या सर्वांचे कमेंट सुद्धा येत होते की लाईव्ह पद्धतीने फॉर्म चेक करून दाखवा, आयडी पासवर्ड टाकून लाईव्ह ओपन करून दाखवा. तर स्क्रीनशॉट वगैरे काहीच लावणार नाही. जे काही तुम्हाला पाहायला मिळणार ते सर्व या ठिकाणी लाईव्ह प्रोसेस असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल ओपन झालेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार. पहिल्या कमेंटमध्ये क्लिक करा, त्या ठिकाणी लिंक मिळेल. डायरेक्ट तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता जर इथे तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौथ्या नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे अर्जदार लॉग इन. अर्जदार लॉग इन जे आहे त्यावर आपण या ठिकाणी क्लिक करू. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर आता अशा प्रकारचं पेज ओपन झालं. अशा प्रकारे पेज ओपन झालं. या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला मागत आहे आयडी आणि पासवर्ड. आयडी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयडी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करायचा आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला लॉग इन बटन दिलेलं आहे. तर आता आयडी पासवर्ड मी टाकून ठेवणार आहे, कारण आयडी आणि पासवर्ड हे सेन्सिटिव्ह असते. मोबाईल नंबर वगैरे लिकेजचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे आयडी पासवर्ड मी या ठिकाणी टाकून तुम्हाला लाईव्ह अर्ज लॉग इन करून दाखवत आहे. त्यानंतर आपण समोर जाऊ. तर बघा या ठिकाणी आयडी म्हणजे काय असतो, तर आयडी म्हणजे असतो आपला मोबाईल नंबर. तर या ठिकाणी बघा मोबाईल नंबर मी टाकलेला आहे पण हाईड केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हा कॅप्चा कोड, जो सेम टू सेम कॅप्चा कोड दिसत आहे. हा कॅप्चा कोड आपल्याला खालच्या बाजूला फिल करायचा आहे. तर हे लाईव्ह तुम्हाला बघा कॅप्चा कोड टाकताना तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पूर्ण दिसत आहे. आता आयडी पासवर्ड टाकले, कॅप्चा कोड तुमच्या समोर टाकला, तर या ठिकाणी बघा लॉग इनचं बटन आहे. लॉग इनचं बटन बघा या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. या लॉग इन बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केलं बघा या ठिकाणी पॉपअप आला लॉग इन सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसून येत आहे. आणि या ठिकाणी केलेले अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता मी तुमच्यासमोर लाईव्ह पद्धतीने लॉग इन केलेलं आहे. तुम्हाला जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम होत असेल तर समोर मी तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे. सर्वात आधी आपण अर्ज चेक करू. तर या ठिकाणी केलेले अर्ज ओपन करू. केलेले अर्जवर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही तुमच्या आयडी पासवर्डवरून अर्ज भरलेले आहे ते अर्ज तुमच्या समोर ओपन होतील. आता माझ्या आयडी वरून मी 3 अर्ज भरले, पण या ठिकाणी 3ही अर्ज तुम्हाला अप्रूव्ह दिसत आहे. 3ही अर्ज अप्रूव्ह आहे. या ठिकाणी बघा रिमार्क दिलेला आहे संजय गांधी, पण सर्व नो आहे. पण एका बहिणींचे पैसे बंद आहे, 2 बहिणीचे पैसे या ठिकाणी सुरू आहे. तर सर्वात आधी आपण पेमेंट स्टेटस या ठिकाणी चेक करू. बघा या ठिकाणी बटन दिलेलं आहे पेमेंट स्टेटस. अर्ज अप्रूव्ह आहे तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी आपण क्लिक करू. पेमेंट स्टेटसवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास मागच्या वर्षीपासून 2025 पासून या बहिणीचे पैसे बंद आहे. फक्त 16,000 रुपये आलेले आहे. आणि तुम्ही मागचे जे काही पेमेंट हिस्ट्री आहे ते पाहू शकता. 2025 पासून पैसे बंद आहे, पण अर्ज त्यांचा अप्रूव्ह आहे. अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे, पैसे बंद आहे. पैसे बंद होण्यामागचं कारण होतं, जेव्हा या लाडक्या बहिणीची आपण तक्रार टाकली होती तेव्हा पैसे बंद होण्यामागचं कारण सांगितलं होतं की एका राशन कार्डवर जास्त अर्ज भरला असल्यामुळे पैसे बंद झालेले आहे. बरोबर. तक्रारचं उत्तर सुद्धा तुम्हाला दाखवतो. बॅक गेल्यानंतर बघा जेव्हा आपण अर्जावर येतो, अर्जाच्या पेजवर येतो, तेव्हा या ठिकाणी बघा तुम्हाला 3 लाईन दिसून येते. 3 लाईनवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तक्रारीचा ऑप्शन आहे. म्हणजे जे काही तक्रार तुम्ही टाकलेली आहे किंवा टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला तक्रारीचं ऑप्शन दिसतं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे काही तक्रार तुम्ही आतापर्यंत सबमिट केलेली आहे त्या सर्व तक्रारी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नवीन तक्रार जर तुम्हाला टाकायची असेल तर गिव्हरन्सचं बटन तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. आता जो अर्ज मी तुम्हाला दाखवला त्याच बहिणीची तक्रार आपण टाकली होती पैसे बंद झाले म्हणून. तर या ठिकाणी बघा
जे तक्रारीचं उत्तर शासनाकडून आलेलं आहे ते आपण या ठिकाणी चेक करू. तक्रारीचं पाहू आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे की एका राशन कार्डवर जास्त अर्ज भरले असल्यामुळे मंत्रालयातून पैसे बंद करण्यात आलेले आहे. बरोबर. पण अर्ज अप्रूव्ह आहे. अर्ज अप्रूव्ह आहे जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे की अर्ज जो आहे तो अप्रूव्ह दाखवत आहे या ठिकाणी. बरोबर. आणि आता या बहिणीचा आपण अर्ज चेक करू. अर्ज चेक केल्यानंतर बघा या ठिकाणी अर्जाचं बटन आहे. अर्जाचं बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते लाडक्या बहिणींचा फॉर्म ओपन झालेला आहे. जे काही माहिती भरली होती तर आता ही माहिती जी आहे ती मी हाईड केलेली आहे. पर्सनल माहिती कोणाची दाखवता येत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट खाली जाणार आहे. आणि खाली गेल्यानंतर जे काही स्टेटस आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला दिसून येते अप्रूव्ड दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विलेज लेवल पेंडिंग आणि या ठिकाणी पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह दाखवत आहे. अर्ज अजूनही त्यांचा अप्रूव्ह आहे. त्यानंतर बाकी जे काही डिटेल आहे ज्या अधिकाऱ्याकडून हे फॉर्म चेक केलं त्यांचं वगैरे नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर रिमार्क मध्ये या ठिकाणी बघा डेट दिलेली आहे. तर ज्या दिवशी फॉर्म अप्रूव्ह झाला 2024 मध्ये फॉर्म चेक झाला, फॉर्म भरला, फॉर्म अप्रूव्ह झाला तीच तारीख या ठिकाणी आहे. कोणत्याच प्रकारची 2025-26 ची तारीख या ठिकाणी नाही. फॉर्म अप्रूव्हच दाखवत आहे. लाईव्ह सर्व मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. शासनाने पैसे तर बंद केले, पैसे तर या बहिणीचे बंद केले, पण फॉर्म जो आहे तो अजूनही अप्रूव्हच दिसत आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दुसरा फॉर्म दाखवतो जो प्रोव्हिजनली रिजेक्ट दाखवत आहे. बघा आता या ठिकाणी बघा तिसऱ्या नंबरचा फॉर्म आपण पाहू. पहिल्या नंबरचा फॉर्म तुम्हाला दाखवला, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर पैसे सुरू आहे. तर या ठिकाणी सर्वात आधी पेमेंट स्टेटसवर या ठिकाणी मी क्लिक करतो. पेमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण आतापर्यंत जे काही लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहे मागच्या महिन्यापर्यंत बघा जून महिन्यापर्यंत जे आहे ते पेमेंट या ठिकाणी अपडेट झालेलं आहे. रेग्युलर या बहिणीचे पैसे सुरू आहे. जून महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांना आलेला आहे. तर सर्व काही डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तुमच्या बँकेचं नाव, तुमचं नाव, कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होत आहे, स्टेप बाय स्टेप पूर्ण पेमेंट हिस्ट्री 1500 रुपये तारखेप्रमाणे ज्या दिवशी वाटप झाला त्या दिवशीची तारीख. आता या बहिणीचं बघा आपण अर्ज ओपन करू. बघा बॅक गेल्यानंतर या ठिकाणी बघा अर्जाच्या बटनेवर या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आता मगानी जशी मी तुम्हाला डिटेल दाखवली तसं पूर्ण डिटेल फॉर्मचे येणार आणि खालच्या बाजूला आता या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दाखवत आहे अप्रूव्ड. डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ड दाखवत आहे. त्यानंतर या ठिकाणी विलेज लेवल पेंडिंग. त्यानंतर या ठिकाणी बघा प्रोव्हिजनली रिजेक्टेड या ठिकाणी दाखवत आहे, पण पैसे सुरू आहे. आता प्रोव्हिजनली रिजेक्टेड का दाखवत आहे? कारण हा फॉर्म जो आहे तो 2024 मध्येच रिजेक्ट झाला होता. दोन्ही ठिकाणी जे काही रिमार्क आले या ठिकाणी म्हटलं आहे की आधार कार्ड अपलोड केलं नव्हतं. पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच हे सर्व मॅटर दाखवलं होतं की इथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही, कारण हा सर्व जो काही डेटा आहे हा आहे 2024चा. पूर्ण बघा 2024चा डेटा आहे. 2024 पासून कोणत्याच प्रकारची अपडेट झालेली नाही. मग हे प्रोव्हिजनली रिजेक्टेड का दाखवत आहे? कारण जेव्हा लाडक्या बहिणीने फॉर्म भरला होता, जेव्हा लाडक्या बहिणींचा फॉर्म चेक करणं सुरू होतं तेव्हा हा फॉर्म आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे रिजेक्ट झाला होता. तेव्हा जो आहे हा फॉर्म आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे रिजेक्ट झाला होता. त्यानंतर आधार कार्ड अपलोड केलं किंवा आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी जमा केल्यानंतर या ठिकाणी अप्रूव्ड झाला. या ठिकाणी अप्रूव्ड झाला. तारीख नंतर तुम्ही पाहू शकता तारीख, मागची तारीख आणि पुढची तारीख 2024 मध्ये. तर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा अपडेट शासनाकडून दिल्या जात नाही. तुम्हाला जर अशा प्रकारे कोणी मॅटर आर्टिकल दाखवलं असेल तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आता कोणत्याच बहिणींची अपडेट या वेबसाईटवर पोर्टलवर आलेली नाही. जरी पैसे बंद असेल तरी पण या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, कारण जर प्रोव्हिजनली रिजेक्ट दाखवत असेल तर हे सर्व जेव्हा तुम्ही फॉर्म भरले होते तेव्हाची हिस्ट्री आहे. 2025-26 मध्ये कोणत्याच प्रकारची शासनाकडून जे आहे ते फॉर्मवर अपडेट करण्यात आलेली नाही. या ठिकाणी या बहिणीचा फॉर्म अप्रूव्ड आहे तरी पण पैसे बंद आहे. बाकी बहिणींचे फॉर्म अप्रूव्ड आहे आणि पैसे सुरू आहे. त्यांचे दोघींचे पण अर्ज मी तुम्हाला ओपन करून दाखवले. प्रोव्हिजनल रिजेक्ट किंवा त्या ठिकाणी काही तुम्हाला रिमार्क दिसत असेल तर तारीख नक्की चेक करा की कोणत्या तारखेचा जो डाटा आहे ते जुने अपडेट आहे. शासनाकडून कोणत्याच प्रकारचे पोर्टलवर किंवा वेबसाईटवर कोणत्याच प्रकारची अपडेट करण्यात आलेली नाही. जर तुमचे पैसे कोणत्या कारणामुळे बंद होत असेल तर कशामुळे बंद झाले ते सर्व दाखवले जात नाही. एकच अपडेट तुम्हाला पाहायला मिळते जर डीबीटी इनॅक्टिव्ह झाल्यामुळे. पण बघा तुमचे पैसे जर डीबीटी मुळे आले नसेल किंवा डीबीटी मुळे पेंडिंग झाले असेल तर मग या ठिकाणी अपडेट होते. तुमच्या फॉर्मवर तुमच्या पेमेंटवर अपडेट होते आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्यात येते की आधार इनॅक्टिव्ह किंवा डीबीटीचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमचे पैसे पेंडिंग झाले. नंतर मग 1-2 महिन्याचे जर पैसे तुमचे पेंडिंग असेल
आणि तुम्ही जर तुमच्या बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह केलं तर ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. फक्त 2च प्रकारची अपडेट तुम्हाला तुमच्या फॉर्मवर पाहायला मिळते. जर डीबीटीमुळे पैसे बंद झाले असेल तर पेमेंट स्टेटसमध्ये चेक करू शकता. दुसरं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता. तक्रारीचं उत्तर तुम्हाला जे आहे ते मिळते. पण या ठिकाणी कोणत्याच प्रकारची दुसरी शासनाने अपडेट केलेली नाही. जे काही मी तुम्हाला दोन्ही फॉर्म चेक करून दाखवले, फॉर्म चेक करून नेमका फायदा काय आहे का? तर फायदा काहीच नाही. जर तुमचे पैसे बंद झाले असेल तरी पण तुम्हाला कोणत्याच प्रकारची अपडेट मिळत नाही. आयडी पासवर्ड लॉग इन करून सुद्धा किंवा मग फॉर्म चेक करून पेमेंट स्टेटस पाहून कोणत्याच प्रकारचा फायदा या ठिकाणी होत नाही. तुम्हाला जर लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम होत असेल, तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल तरी पण लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल, तर एकतर तुमचा आयडी चुकत आहे किंवा मग पासवर्ड चुकत आहे. तुम्ही जर स्वतः आयडी पासवर्ड क्रिएट करून फॉर्म भरला असेल तर मग तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल, नाहीतर तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड काही पण टाकाल तर तसं नाही. शासनाच्या पोर्टलवर तुमचा आयडी पासवर्ड रजिस्टर आहे का किंवा तुम्ही स्वतः तो फॉर्म भरून आयडी पासवर्ड नोंदणी केलेली आहे का ते महत्वाचं आहे. तेच आयडी पासवर्ड या ठिकाणी जे आहे ते लॉग इन होते. त्यानंतर या ठिकाणी काही बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमचा आयडी पासवर्ड विसरलाय असेल तर या ठिकाणी क्लिक करा. मग अशा प्रकारचं पेज वगैरे या ठिकाणी ओपन होते. पण या ठिकाणी ओटीपी येत नाही. या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, आधार क्रमांक जे काही डिटेल मागितली जाते, नंतर ओटीपी आपण सेंड करतो पण ओटीपी सबमिट होत नाही किंवा ओटीपी येत नाही. ओटीपी येत नसल्यामुळे पासवर्ड चेंज करता येत नाही. भरपूर लाडक्या बहिणी पासवर्ड विसरले आहे तर मग आता काहीच फायदा नाही, त्यांना त्यांचा फॉर्म ओपन करता येत नाही. तुम्ही जर तुमचं फॉर्म बाहेर कोणाकडे भरला असेल, त्यांच्याकडे आयडी पासवर्ड असेल तर मग त्यांच्या मदतीने तुम्ही फॉर्म ओपन करून पेमेंट स्टेटस किंवा तक्रार वगैरे करू शकता. आणि राहिला पोर्टल वेबसाईट ओपन न होण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम असतो, कधी कधी लिंक ओपन होत नाही, कधी कधी सर्व्हर चालत नाही. तर जे काही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तीच ऑफिशियल आणि खरी लिंक आहे. त्यावरच क्लिक करून तुम्ही तुमचं फॉर्मचं स्टेटस वगैरे चेक करा. तर जे काही तुमच्या मनात डाऊट होते ते सर्व मी क्लिअर केलेले आहे. फॉर्म कसा चेक करायचा, तुम्हाला काय पेमेंटचं स्टेटस, काय रिमार्क पाहायला मिळते, सर्व तुम्हाला समजलं असेल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.